आता एका मोठी अपडेट समोर येते। अन्वय नाईक यांची पत्नीची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे। थेट नोटमध्ये लिहून दिलं होतं आणि त्यांच्यावर काहीही कार्यवाही त्यावेळेला करण्यात आली नाही। पण आज ती कार्यवाही महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे। मनापासून मी त्याला सलाम ठोकते। या आय वोंट पहिलं म्हणजे बाबांनी 2018ला जे सुसाईड, बाबा आणि आजी दोघांनी माझ्या 2018 5 मेला सुसाईड केलं। त्या सुसाईड नोटमध्ये क्लिअरली 3 जणांचं नाव बाबांनी लिहिलं आहे। पहिलं म्हणजे ARG आउटलायर मीडियाचे अर्णब गोस्वामी, सेकंड आयकास्ट एक्सचे फिरोज शेख आणि थर्ड नितीश साडा ऑफ स्मार्ट वर्क्स। ARG आउटलायर हा माझ्या वडिलांचा लास्ट प्रोजेक्ट होता आणि त्यांनी खूप म्हणजे अगदी प्राण ओतले आहेत त्याच्यात। ही हॅज स्पेंट हिज मनी, एनर्जी, टाइम, स्वेट, ब्लड, एव्हरीथिंग बिहाइंड दिस लास्ट प्रोजेक्ट। And just because of this Arnab Goswami, he made sure that my father doesn't get his legitimate dues. त्यांना जी देय रक्कम होती ती फक्त अर्णव गोस्वामीमुळे माझ्या नवऱ्याला मिळालेली नाही। ती जर मिळाली असती तर माझा नवरा आज जिवंत असता। हा कोविड व्हायरस, हा मेंटॅलिटी आहे व्हायरस अर्णव गोस्वामी सारख्या माणसांची की कामं करून घेतात आणि पैसे देत नाहीत। आणि तेव्हा पण माझ्या मते भारतातील कोणत्याही नागरिकाने याला जस्टिस देता कामा नये ह्या गोष्टीला, की जर आम्ही एक नागरिक म्हणून पोलिसांवर विश्वास ठेवून FIR करतो आणि ती कचऱ्याच्या डब्यात का जाते। आम्ही सुशांत सिंग नाही आहोत, पण माझी मुलगी एक इंटरनॅशनल लॉन टेनिस प्लेयर आहे। 2007-10ला तिने विम्बल्डनमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे देशाला। ती 213 नंबर तिचं वर्ल्डमध्ये होता। नंतर 900 वुमन्समध्ये पण होती ती वर्ल्ड टेनिसमध्ये। आणि ही वॉज कंटिन्युअसली थ्रेटनिंग माय फादर की पैसे तुला मिळणारच नाही आहेत आणि जे मिळाले आहेत ते पण मी कसे वसूल करतो हे मी बघून घे। आणि ही दादागिरी सहन करू शकत नाही महाराष्ट्रात राहून। आमच्या फॅमिलीमध्ये पण वी वर हॅव्हिंग अ डिस्कशन दॅट वी वर टेलिंग माय डॅड की गो विल मेक अ पोलीस कंप्लेंट। तेव्हा पण त्याला बाबाला एवढं धमकवलेलं की तुझ्या मुलीचं करिअर स्पॉइल करेन, माझ्या नवऱ्याचं करिअर स्पॉइल करेन, असं होत नाही। कंटिन्युअस प्रेशरमध्ये आणलेलं। इतर आमच्या क्लायंटना पण त्यांनी फूस लावून की तुम्ही पण देऊ नका, हे फिरोजनी पण आम्हाला सांगितलंय। म्हणजे ही मेड शुअर बाबांकडे दुसरा पर्यायच उरला नाही। 2017ला आमचं काम कंप्लीट झालंय। त्यांनी कालच न्यूजमध्ये टाकलेलं आहे की माझं फर्स्ट वीक तुम्ही बघू शकता। किती म्हणजे मेच्या फर्स्ट वीकला ऑलरेडी ही वॉज सेइंग दॅट रिपब्लिक वॉज ॲट सम स्टेज लेवल। वी हॅव ऑल्सो हँडेड ओव्हर। जर आम्ही हे कंप्लीट केल्याशिवाय तोचा रिपब्लिक स्टुडिओ तो चालू शकतो का, त्याला विचारावं त्यांनी। प्रत्येक जणांनी जाऊन ते बघितलेलं आहे स्टुडिओ, तो खूपच सुंदर काम झालेलं आहे आणि त्यांनी इतर लोकांना पण इन्फ्लुएन्स केलं। सूड बुद्धीनेच त्यांनी हे केलंय। 6.4 CR प्लसचं कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू होती आणि त्याच्यात पण रडवून आधीच म्हणजे ऑलमोस्ट 83 lakhs केले रडवून पण, आणि ते पण दिले नाहीत। 83 पण शेवटी दिले नाहीत। आमचं रेसिप्रोकेशन कंटिन्युअसली चालू होतं आमच्या टीमचं त्याच्या टीमशी, त्याच्याशी। बाबांनी स्वतः ईमेल्स पण लिहिले आहेत पर्सनली की माझं जीवन मरणाचा प्रश्न आहे, तरी त्यांनी हे असं केलंय। 83 lakhs is pending. Yeah, which was forced to, म्हणजे 83 lakhs was also forced की तुम्ही I'll give you 83 lakhs. ॲक्च्युली इट वॉज मोर दॅन 1 CR। त्यांनी कमी करून जेव्हा माणूस नीडमध्ये असतो त्यावेळेला त्यांनी त्याचं ॲग्री केलं, तरी तेही मिळाले नाहीत। 15 दिवस आधी मी स्वतः पण 83 lakhs सुसाइड नोट में मेरे डैड ने 83 lakhs लिखा है, उसमें से कुछ भी दिया नहीं है। 6.4 CR होती। 6.4 CR म्हणजे 6,40,00,00,000पेक्षा वर्थ होत नाही। 83 बाकी होता। बाकी दे दिया था। यस, पर बीबी वो भी
ज़रूरी है हमारे लोगों को सैलरी देना था ऑफिस के कॉन्कॉर्ड डिज़ाइन के. सगळंच होतं ना, सगळीकडनं अडकलं. आणि हेच नाही, त्यांनी फिरोजला आणि पण सांगून जे बाकीच्यांकडनं पण आम्हाला येणं होतं, म्हणजे फिरोजकडनं 4 कोटी, नितीश मीडियाकडनं 55 लॅक्स, ते पण अडकवले ना. आमचं सगळं वेंडर्स चिडले, सगळंच प्रॉब्लेम होऊन बसला. लास्ट प्रोजेक्ट सॉरी मला कळलं नाही. हो, हे रिपब्लिक स्टुडिओ हा last माझ्या नवऱ्याचं project. शेवटचं प्रोजेक्ट आहे. लास्ट प्रोजेक्ट होता. नाही हा लास्ट Last प्रोजेक्ट. लास्ट project. म्हणजे तेव्हा सुसाईडच झालं. दॅट वॉज हिज लास्ट प्रोजेक्ट. म्हणजे केलं आणि आफ्टर दॅट एक रिटेन्शन पिरियड पण जर तुम्ही म्हणाल ते पण कम्प्लीट झालं होतं. दॅट वॉज ऑल्सो कम्प्लीट. हँडओव्हर पण झालं होतं. अँड बिकॉज ऑफ दिस लास्ट प्रोजेक्ट का झाला, कारण मार्केटमध्ये पैसे पण पाहिजेत ना तुम्हाला. म्हणजे दुसरे प्रोजेक्ट्स घ्यायला you have to pay mobilization fees, right, to your employees, to your contractors, to raw material. पैसेच नाही, रोलिंगच नाही, तर रोलिंग कसं होणार. आज जर त्यांनी पैसे हे दिले असते तर आमचं रोलिंग राहिलं असतं, ही वेळच आली नसती. तुम्ही सांगितलं याच्यावरती दबाव येत होता, तो नेमका दबाव म्हणजे कोण फोन करायचं, तुमच्या घरी लोक यायची का, कशा? हो, आम्हाला फोन पण येत होते, घरी पण लोक येऊन, अननोन लोक येऊन बसत होते. मुरबाडला वगैरे जाताना पण मला बायकर्सनी फॉलो करून थांबून कुठे कुठे पळणार, काय करणार, हे कंटिन्युअस थ्रेट होते. त्याच्यानंतर आम्हाला घरी येऊन दोघींना मारून जाणार. 5 मेला मी माझा पहिला व्हिडिओ रिलीज केल्यानंतर हो नाही, आधीपासून होत होतं आणि म्हणून आम्ही तक्रार NC दाखल केली. मी मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये पण NC दाखल केली आहे आणि मी दादर पोलीस स्टेशनला पण NC दाखल केली आहे, कारण आम्हाला सारखेच थ्रेट कॉल आणि अगदी ऑक्टोबर ऑगस्टपासून येत होते आणि सारखेच लोक कंटिन्युअस फॉलो करायचे आणि कॉन्ट्रॅक्टर वेंडर्स तर करायचेच, बट थ्रेट कॉल्स की काय आम्ही येऊन मारून टाकणार, आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठे कुठे पळणार आहात, तुम्ही मुंबई म्हणजे सोडून कुठे पळणार. जगायचंच नाही का, फक्त अर्णब गोस्वामीलाच हक्क आहे का जगायचा. भाजपकडून अर्णब गोस्वामीला पाठिंबा दिला जातो असं वाटतं. दॅट आय डोंट नो, पण हे इन्व्हेस्टिगेशन जे झालं आहे ते बॉचटअप आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला की अर्णबच्या स्टेटमेंटमध्ये असं आहे की अलिबागला जाऊन त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं, बट द फॅक्ट इज हे त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं आहे जॉईंट CP च्या ऑफिसमध्ये त्यांच्या PCवर. तर ही एवढं प्रिव्हिलेज एखाद्या अक्यूजला का दिलं जातं आणि एखाद्या जर्नलिस्टला कशाला, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट. जर्नलिस्ट तो देव आहे का. जर्नलिझम कसं हवं की ते पक्षपात करू नये त्याने. आणि हा साध्या जर्नलिस्टला जर तुम्ही एवढं प्रिव्हिलेज देता की त्याचं स्टेटमेंट जॉईंट CPच्या ऑफिसमध्ये होतं, कॅन यू इमॅजिन. म्हणजे आम्ही फरफट केली सगळं आणि आमचे मोबाईल त्यानंतर टॅप केले जातात. एक सांगा की हे सर्व प्रकार घडल्यानंतर तुम्ही आधीच्या सरकारमध्ये कोणाकोणाला भेटला होता आणि त्यानंतर काय झालं? आम्ही संजय बर्वे सरांना भेटलो होतो, CP स्वतः खुद्द. आणि त्याच्यानंतर आम्ही अनिल पारसकर जे SP रायगड त्यावेळेचे होते, ते त्यांना तर वारंवार त्यांना भेटलो. आणि जे सुरेश वराडे, तर त्यांनी आम्हाला ह्याच्यातच ठेवलं. शेवटपर्यंत आम्हाला सांगत होते की तुमची केस ही तुम्हाला कोर्टमध्ये बोलवणार. मार्च 2020 पर्यंत आम्हाला अंधारातच ठेवलं होतं की तुम्हाला बोलवतील, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. कधी बोलवणार होते आम्हाला कोर्ट. या 23 मार्च 2020ला आत्ता मी त्या वराडेंना सुरेश फोन केला होता, त्यावेळेला पण ते म्हणाले की तुमची केस कोल्हेंकडे. आणि त्यानंतर मेमध्ये जेव्हा आईनी व्हिडिओ रिलीज केला, आम्ही ठरवलं की या डेथ ॲनिव्हर्सरीपासून आपण लढायला सुरुवात करूयाच. वी विल गो अँड अप्रोच द मीडिया. आपण हे आणलं पाहिजे. जे दबाव आमच्यावर असंही येतच होतं, सो व्हॉट इज द पॉईंट ऑफ किपिंग क्वाईट अँड सिटिंग ॲट होम. त्याच्यानंतर जेव्हा प्रेसमध्ये इन द सोशल मीडिया त्याच्यानंतर कंटिन्युअस परत थ्रेट चालू झाले. अँड इवन आफ्टर दॅट somebody had tweeted from Republic or की त्याचं स्टेटमेंट आलेलं की ही केस क्लोज झाली आहे. तेव्हा आम्हाला कळलं आणि मग आम्ही ॲडव्होकेट्स पाठवून पेपर कलेक्ट केले.
आम्ही आम्ही continuous वारंवार request त्यांना करत होतो. रिक्वेस्ट केली होती की आम्हाला 5 मिनिटं द्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. माझा नवरा जायच्या आधी 15 दिवस पण मी मोहितला ऑफिसमध्ये फोन करून बेग केलं होतं की आय बेग यू प्लीज पे अवर लेजिटिमेट ड्यूज. माझे एम्प्लॉईज सोडून चाललेत, त्यांचा पगार दिला जात नाही आहे. ते म्हणायला लागले की मी पण ॲग्री करतो, जवळजवळ 1 करोड रुपये द्यायचे आहेत, पण तुम्हाला सुंदरम सरांशी बोलावं लागेल. मी सुंदरम नाही फोन केला, ते कधीही फोनवर आले नाहीत. तेव्हा पण मी रिक्वेस्ट केली की मला अर्णवला भेटायचं आहे, त्यांना भेटायला दिलं नाही. तेव्हा पण मी सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या मरणाचा प्रश्न, जीवन मरणाचा प्रश्न आहे, ते खूप टेन्शनमध्ये आहेत, आणि प्लीज भेटा. बाबांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे की हे पैसे घेऊन क्रेडिट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स वेंडर्सला द्या, ते रिक्वेस्ट करायला आम्ही जेव्हा स्टुडिओत गेलो होतो तेव्हा पण आम्ही रिक्वेस्ट करत होतो आम्हाला 5 मिनटं अर्णबशी बोलायचं आहे. तर आम्हाला असं सांगण्यात आलं की नाही तो बिझी आहे. पण जेव्हा स्टुडिओ चालू होता तेव्हा तो आणि त्याची बायको सतत एव्हरी टाइम हरास करायचे माझ्या नवऱ्याला. he and his wife used to be there on site, tell last minute changes, force my father to make those changes every time. He असं was very much कितीतरी एक्स्ट्रा involved. काम पण तिकडे झालंय. You can check on Making of Republic video, you will see Arnab himself and my father as well in that video. We are not getting into politics. We पण don't. तुम्ही एक नागरिक म्हणून ॲज अ सिटीजन, एक मनुष्य म्हणून, मनुष्याचा अधिकार आहे. जेव्हा एक FIR होते त्यावेळेला पोलिसनी त्या FIRला न्याय देऊन त्यांना अटक व्हायला हवी I होती. also have the suicide note right now. I can forward that. But we are not trying to make this any political issue or anything. We don't know any parties. All I want is justice for Justice, my father. father. And it's long awaited. We have almost begged everyone. We have written to Narendra Modi sir. Also, we have written on email at PMOs. की To give us appointment. to tell us the same, and we've narrated the story as well. But so far nothing has happened, and now this is happening. I would just request Maharashtra Police to take a fair investigation ahead. जे तपास अधिकारी आहेत वाढले त्यांची सुद्धा विभागीय चौकशी होते, डिपार्टमेंटल एन्क्वायरी, त्यावर तुम्ही काय म्हणता? ती झालीच पाहिजे. त्यांनी खूप आम्हाला प्रेशर आणलं. आमच्याकडनं 173 क्लोजिंग फॉर्म, त्यांना वाटत होतं आम्हाला मराठी येत नाही. तर मराठी ते शेम आहे अक्षरशः. त्याच्यात लिहिलेलं होतं आमच्या 59/2018 केसचा नंबर. मग लिहिलेलं होतं की ही केस मी सूडबुद्धीने दाखल आम्हीच. केलेली आहे. आम्ही त्यांच्यावर सूडबुद्धीने ती मी परत घेते आणि ह्याच्यात आम्हीच सामील आहोत. त्यांची सही झालेली होती. ही 22 फेब्रुवारी 2019 ची गोष्ट आहे. ऑलमोस्ट अराउंड दॅट. नाही, बरोबर मी डेटही सांगू शकते. but around 22 the फेब्रुवारीलाच आम्ही तिकडे होतो. आणि वराडे आमच्याकडे, त्यांना वाटलं आम्हाला मराठी वाचता येत नाही. मी ती वाचल्यावर मला इतकं थरथरल्या, म्हणजे हेच टेन्शन आलं. मुलीला सांगितलं की तू हे वाच आणि याचा फोटो काढ. मग मी वाचली. आय वॉन्टेड टू टेक अ फोटो बिकॉज ही हॅड ऑलरेडी साईन दॅट. तर ही पुश्ड माय मदर, ही पुश्ड मी, हेल्ड माय मदर, वॉज फोर्सिंग अस तुम्ही साईन करायलाच पाहिजे. आणि मग शेवट फोटो काढते म्हटल्यावर त्यांनी ते मग खेचून आम्ही काढून आवाज कचऱ्याच्या करायला डब्यात लागलो. टाकलं. मग आमच्याकडनं ते हिसकावून घेऊन ही टोर इट आणि मग कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं. आणि अनिल पारसकरांना पण आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ही गोष्ट सांगितली की असं आमच्यावर दबाव आणण्यात आलाय. सेम नाईट ऑल्सो whenever I don't exactly remember the date, 22nd Feb or what, but the same day we have also notified the same to Mr. Anil Paraskar. But दोघांचंही तेच मत होतं की इन्व्हेस्टिगेशन इज ऑन, इन्व्हेस्टिगेशन इज ऑन, यू विल बी कॉल्ड, यू विल बी कॉल्ड. वेन दे डिडंट टेल अस, जस्ट टू प्रोटेक्ट समबडी. वराडे पोलीस डॉक्टरना बोलवलं नाही ते पण सांगायचं ना. Maharashtra police recently spoke to you all about this, about the entire case, how to go. No. We have made applications to a lot of people. We made applications to a lot of people कि please help us out. At least now we should get justice. आम्ही इकॉनॉमिक्स ऑफेन्स डिव्हिजन कडे पण गेलेलो. Yeah, and now we went and made an application to SP Raigad that these things have happened in due course, even after my dad's suicide, and even before what all has happened. We've narrated, we've told him everything in an application, and that is when they called us की तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल, and then we went. So this मग त्याच्यानंतर आम्हाला काहीच माहित नाही आणि हे आज आम्हाला कळलं. बहुत अच्छा हुआ उनको अरेस्ट बहुत पहले ही होना चाहिए था. बहुत पहले होना चाहिए था. तभी क्यों नहीं हुआ मुझे पता नहीं है. अभी हुआ
एंड मेरे पिताजी ने 3 लोगों के नाम सुसाइड नोट पे लिखे हैं और इनके वजह से ही मेरे पिताजी ने सुसाइड, मेरे पिताजी और मेरी ग्रैंड मदर ने सुसाइड किया है। एंड दोनों के डेथ के लिए कारण ये अर्नब गोस्वामी और जो दूसरे 2 लोग हैं वो है। और अर्नब गोस्वामी ने ये ठान ही लिया था कि पैसे तो देने ही नहीं है और सब जगह से अटका के कि इंसान जी नहीं सकता है। मैडम आपके कितने पैसे अर्नब से मिलना आपको बाकी था, कितने का कॉन्ट्रैक्ट हुआ था और क्यों पैसे नहीं दे रहे थे? आपने कई बार मुलाकात करने की कोशिश की, आपको धमकियाँ मिली, इस बारे में थोड़ा सा जानते हैं। ईमेल भी किया हुआ था मेरे हस्बैंड ने बहुत बार कि ये मेरे जीवन मृत्यु का सवाल है, आप मेरे पेमेंट दो। मैंने खुद जाके भी खुद फ़ोन पे बार बार रिक्वेस्ट की है मोहित को, सुंदरम को कि हमारे लेजिटिमेट ड्यूज दो, कि मेरे हस्बैंड बहुत प्रेशर में है। और 6 करोड़ 40 लाख के आसपास का वर्क ऑर्डर था। इसमें एक्स्ट्रा वर्क भी काफ़ी हुआ है और लास्ट मिनट चेंजेस भी काफ़ी उन्होंने फोर्सफुली कराए थे। हम लोग ने सब करके वी हैव हैंडेड ओवर द प्रोजेक्ट सक्सेसफुली और उसके बावजूद भी फोर्स करके उन्होंने 83 लाख पे आए थे, ये डिसाइड हुआ था और 83 लाख भी उन्होंने आज तक दिए नहीं है। एंड इसके वजह से ये मेरे पिताजी का लास्ट प्रोजेक्ट था, वो कोई और प्रोजेक्ट ले नहीं पाए एंड ही गॉट entrapped in all these vicious circle. He couldn't take his business ahead, there was no means, no salary could be paid. So all this और अगर उनको सुसाइड नोट में झूठ लिखना होता ये सब चीज़ के बारे में तो बिल्कुल लिख जाते कि ये पैसा लेके मेरे बीवी और मेरे बेटी को दे दो। उन्होंने सीधा लिखा हुआ है कि पैसा लेके मेरे कॉन्ट्रैक्टर्स वेंडर्स को दे, जाते जाते भी वो सोच के गए। और ये सुसाइड नोट मैं व्हाट्सएप पे सबके साथ शेयर कर सकती हूँ। बात बताइए, इससे पहले की सरकार में आप देवेंद्र फडणवीस से मिली थी इस विषय को लेकर? नहीं, क्योंकि हमको मालूम ही नहीं था। और बार बार अनिल पारस्कर जी बोल रहे थे कि आपको कोर्ट में बुलाया जाएगा, इसका मतलब है मेरा केस अभी भी ऑन है। तो ऑन है तो मुझे किसी को मिलने की ज़रूरी नहीं है ना, मुझे वहाँ बुला जाएगा। यही यहाँ तक कि हमें आपको ऐसा लगता है कि बीजेपी की सरकार थी और बीजेपी की वजह से अर्नब ने केस को दबा दिया, जितना आपको न्याय मिलना चाहिए था उतना नहीं मिला उनको? Definitely. We are not taking out BJP because of Arnav Goswami. Obviously, he is a very influential person. और ये केस दबाने का, I am not saying BJP और शिवसेना और कांग्रेस और what, but अर्नब के वजह से ये केस बॉच्ड अप है और दबाया गया है और क्लोज किया गया है। That is वो कोई भी बच्चा भी बता सकता है। अर्नब तो आज भी उतने इन्फ्लुएंशियल है, लेकिन अभी यहाँ पर महाविकास आघाड़ी की सरकार है तो उतना सपोर्ट नहीं मिल रहा है, इस वक्त मिल रहा था, ऐसा आपको लगता है? Of course, yeah. Abhi, maybe, yeah, we are getting support from people, but the same thing, why was it not done then? Why did the arrest not happen then? There has to be a specific reason. So we are trying to find that out कि ऐसा क्यों हुआ था? Because ये 3 तो आरोपी है ही, साथ में इनको जिन्होंने हेल्प की है वो भी आरोपी है। की है, I don't know. Of course, वराडे और अनिल पारस्कर सर ने तो की है। अर्नब को कौन सपोर्ट कर रहा था? अभी वराडे और See, without proofs we can't say that. अनिल पारस्कर एंड सुरेश वराडे हैव डेफिनेटली सपोर्टेड हिम। मैडम एकदम सीधा सवाल है कि क्या आपको लगता है देवेंद्र फडणवीस की सरकार अर्नब गोस्वामी को सपोर्ट कर रही थी या बचा रही थी? मैम आपको कौन सपोर्ट कर रहा है? Nobody is supporting. Nobody is supporting Nobody us. is supporting us. Was the Devendra Fadnavis government protecting Arnab Goswami? See, he has his own media, he has his own influence. Which party he went, we don't know. But my case was influenced. अभी जो सुशांत सिंह के बारे में बोल रहा है, तभी एक बार भी उसने बोला क्या स्पोर्टिंगली कि ये मेरे पे एफआईआर हुआ है, मुझे अरेस्ट करवाओ? अभी बोल रहा है ना, सुशांत सिंह के इसमें तो बोल रहा है ना अभी, नोट भी नहीं था, फिर भी बोल रहा है ना। पिताजी ने सुसाइड नोट में नाम लिखा है, फिर भी कुछ एक्शन नहीं हो रहा है। और आप अभी लेमन हो, बराबर है, हम लोग सादे घर के लोग हैं। मेरे पति भी एक 300 करोड़ कमाने वाले बिजनेसमैन थे, एक महाराष्ट्रियन, उनके खुद इस पे उन्होंने किया है। अगर ऐसी घटना जब घटती है तो मैं एक संस्था पे जो पुलिस है उन पे विश्वास करके ये उनको देती हूँ। तो वो किस चीज़ से इन्फ्लुएंस होते हैं आप लोगों को फाइंड आउट करना चाहिए, मुझे लगता है। हम एक विश्वास से उनको ये दिए हुए हैं कार्य, उन्होंने किया नहीं है।
हम सारे दार खटखटा रहे हैं, हर एक के पास गए हैं. We have, like I said, we have written emails at the PMO as well. We have, it's not. We had so gone are to not cyber doing, also. We are not doing Bandra, BJP, BKC. Sena, Congress. Everywhere we have going written. Everywhere. And Joe, what we have faced in last 2.5 years. कोई भी टूट जाता. One thing I would like to ask each one of you. Imagine you are just moving out from here and 5,000 आप किसी में से चोरी हो गए, किसी ने चोरी कर लिए. 500 की नोट भी. आप 500 की नोट चल मान लीजिए, आप 1 मिनट भी नहीं सोचोगे कि अरे मेरा 500 का नोट तो ये 83 जी Imagine चलाने वाला है. 83 lakhs. I think Maharashtra police is definitely very capable of taking this investigation now, and if CBI also happens, whatever, I mean, however we get justice, we are open. और for it. हमारा ये सत्य तुलसी के तरह है, तुलसी के पत्ते के तरह. न्याय बिल्कुल मिलेगा ही, उसमें मुझे विश्वास है. और मेरे महाराष्ट्रियन लोग नहीं, सारे मुझे लगता है पूरे ग्लोब के लोग ही हमको सपोर्ट करेंगे और करना ही चाहिए. और एक झूठ भी है कि उसने लिखा है स्टेटमेंट में कि मैं अलीबाग जाके स्टेटमेंट दिया है मराठी में. जो बंदा मराठी जानता नहीं है, मतलब ही इज नॉट महाराष्ट्रियन, बट ये स्टेटमेंट रिकॉर्ड हुआ है जॉन सीपी के ऑफिस में. तो इससे आप अंदाजा लगा सकते हैं हाउ पावरफुल ही इज, कि अक्यूज्ड होके भी ही इज लाइक अ किंग सिटिंग इन द जॉइंट कमिश्नर्स ऑफिस and typing a statement on the computer. Why? Oh, Yes. That we see, because now due course the investigation is going on and our advocates are also there, so maybe a lot of things I will not be able to bring out because the investigation is going on, but definitely a summary करून जेव्हा वराड्यांनी ए समरी कोर्टात दाखल केली त्याच दिवशी सेम कोर्टाने ती एक्सेप्ट करून त्याच्या ऑर्डर काढली सेम डे. we were not even given more than a day's time to do anything. नाही तर आम्ही प्रोटेस्ट पेटिशन मध्ये गेलो असतो, ते पण आम्हाला वेळ नाही दिला. का एवढी काय घाई होती? एकाच दिवशी म्हणजे ए समरी रिपोर्ट पोलिसांनी दिला, कोर्टाने केस क्लोज केली. 2 बाटल्या गाडीवर मारल्या म्हणून एवढा तमाशा होता. 2 बॉटल किसी ने फेंके इसलिए. मेरे तो 2 घर के लोग जो मेरे डियर थे, मैंने 9वीं में मेरे हस्बैंड से प्यार किया है, 14 साल की थी तब. आज करवा चौथ है तो उसका ही ये है फल. तो हमारा जी जलेगा नहीं और लोग केस क्लोज कर देते. एंड इंडिया के लोगों को सच को सपोर्ट करना चाहिए. डोंट पॉलिटिसाइज दिस इशू. दे शुड एक्चुअली बी बिहाइंड women and of course behind families who need real justice and who have undergone this injustice because of such powerful people like Arnab Goswami. He is a god, no? So he can do anything. I also want to share the suicide. मुझे ठाकरे कुछ नहीं कर सकते, उद्धव ठाकरे और परमवीर कुछ नहीं कर सकते. जनता जीतेगी. मुझे जितना मारे, लोग देख ले सब कुछ. मुझे जितना मारे. So आणि परत एकदा जनता से अपील करता हूँ, आवाज उठाइए, आवाज उठाइए, आवाज उठाइए. तुम्हाला तुमचे पण आभारी आहोत की आज तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी आलाय आणि असंच निष्पक्षपणे पत्रकारिता करावी. तो एक स्तंभ आहे लोकशाहीचा. ही विनंती. एक मिनिट लाईव्ह करतो त्यांचा बाईट ना तिकडे लाईव्ह करतो. तिकडे जा भाऊ, तिकडे जा. तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी पत्रकार